नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्याला जोरदार अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी संपूर्ण तालुक्याला माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांची आठवण झाली. 15 वर्ष फलटण तालुक्यामध्ये आमदार म्हणून कार्यरत राहिलेले स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदम यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये फलटण तालुक्यामध्ये जवळपास 250 पाझर तलाव बांधण्यात आले होते. यामध्ये काही छोटे तलाव होते, काही मोठे तलाव होते. खरं तर स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदम हे अतिशय कामाच्या बाबतीत प्रगल्भ होते. त्यांनी ताकदीने काम केलं होतं. त्या काळी फलटण तालुक्यामध्ये धोंबलकवडीचा कालवा नव्हता आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जिरायत भाग होता. या शेतकऱ्यांना पाणी मिळावे, पाणी अडवले जावे याच दृष्टिकोनातून स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदम यांनी तब्बल 250 पेक्षा जास्त तलाव या ठिकाणी उभा केलं. याच कालावधीमध्ये सुरुवातीला माजी आमदार चिमणराव कदम हे काही काळ फलटण पंचायत समितीचे सभापती राहिले होते. त्यानंतर ते सातारा जिल्हा परिषदेवरती निवडून गेले होते. सातारा जिल्हा परिषदेचेही ते अध्यक्षपदी विराजमान झाले होते. त्यानंतर आमदार झाल्यानंतर तब्बल 3 टर्म माजी आमदार चिमणराव कदम यांनी फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. याच कालावधीमध्ये माजी आमदार चिमणराव कदम यांना रोजगार हमी योजनेचे राज्याचे अध्यक्षपद या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपद मिळाले होते आणि याचाच त्यांनी फायदा घेऊन आंध्रुड पासून आदरकीपर्यंत असलेल्या सर्व दुष्काळी गावांमध्ये गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाझर तलाव बांधण्यात आले होते, नाला बांध बांधण्यात आले होते. याचाच परिणाम म्हणून मे महिन्यामध्ये झालेल्या मागच्या 4-5 दिवसापूर्वीचा अवकाळी पाऊस जो गेल्या 50 वर्षात सर्वाधिक पाऊस झाला आणि याच अवकाळी पावसामध्ये मोठ्या प्रमाणावरती एकाच पावसामध्ये सर्व नाला बांध असतील, तलाव असतील हे पूर्ण क्षमतेने अगदी बंधारे भरले आणि मोठ्या प्रमाणामध्ये ओढ्यांना पूर आलं. अर्थातच याच वेळी संपूर्ण तालुक्यातील ज्या बागा त्या काळच्या जिरायत भागातला शेतकरी वर्ग होता यांना माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांची आठवण आली आणि स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदम यांनी जे तलाव बांधले होते, नाला बांध बांधले होते हे एकाच पावसात एका दणक्यात सगळे भरून निघाले आणि माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं माजी आमदार स्वर्गीय चिमणरावजी कदम यांनी जे काही कामं केली ते जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. कारण गेली ते 15 वर्ष फलटण तालुक्यामध्ये आमदार म्हणून त्यांनी काम केलं आणि मोठ्या हिमतीनं त्यांनी पाझर तलावांची निर्मिती केली होती. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिलाच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.